नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण डिजिटल लाईफ सर्टिफिकेट रिजेक्ट का होते आणि त्यानंतर आपण काय केले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये डिजिटल लाईफ सर्टिफिकेट नाकारले गेल्यास पेन्शन वितरण एजन्सी किंवा बँकेशी त्वरित संपर्क साधा। प्रमाणपत्र नाकारण्यात आलेली कारणे शोधा। दिलेल्या माहितीत काही तफावत आढळल्यास ताबडतोब नवीन जीवन सन्मान आयडी मिळवा। असे करण्यात अयशस्वी झाल्यास पेन्शन बंद होऊ शकते। पेन्शनधारकांच्या सुविधा लक्षात घेऊन सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुरू केले आहे। हे प्रमाणपत्र ऑनलाईन केले जाते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ते ज्या बँक किंवा एजन्सीमधून तुम्हाला पेन्शन मिळते त्या बँकेकडे जमा करण्याची गरज नाही। ही नवीन सुविधा कोरोनाच्या काळात सुरू करण्यात आली होती, जेणेकरून वृद्ध किंवा अपंग व्यक्तींना त्यांचे जीवन प्रमाणपत्र घरी बसून देता येईल आणि पेन्शन मिळू शकेल। डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन केले असल्याने आणि सर्व काम ऑनलाईन केले जात असल्याने काही त्रुटी राहण्याची शक्यता आहे। काही त्रुटींमुळे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट नाकारले जाण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत तुमचे पेन्शन थांबेल, त्यामुळे पैसे खर्च करण्यात अडचणी येतील। आता प्रश्न असा आहे की पेन्शन थांबू नये म्हणून डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काही कारणाने नाकारले गेले तर काय करायचे? सोपा उपाय म्हणजे प्रमाणपत्र नाकारले गेले तर तुम्ही ताबडतोब पेन्शन वितरण संस्थेशी संपर्क साधावा। तुमच्या समस्येबद्दल एजन्सीला सांगा। त्यात चुकीची माहिती दिल्याने प्रमाणपत्र नाकारले गेले असण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब नवीन जीवन प्रमाणपत्र किंवा पुरावा आयडीसाठी अर्ज करावा। या आयडीमध्ये सर्व माहिती अचूक भरा आणि बायोमेट्रिक तपशील देखील द्या। हे काम लवकरात लवकर करा, कारण हा आयडी तयार झाल्यावरच जीवन प्रमाणपत्राशी संबंधित काम मंजूर मानले जाईल। याच्या आधारावर तुमची पेन्शन जारी केली जाईल। जीवन प्रमाणपत्राबद्दल विशेष गोष्टी: डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बँक, पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीमध्येच नेऊन जमा करावे लागेल। डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बँक, पोस्ट ऑफिस किंवा पेन्शन वितरण एजन्सीमध्येच नेऊन जमा करावे लागेल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो। याचे उत्तर नाही असे आहे। निवृत्ती वेतनधारकाला हे प्रमाणपत्र स्वतः सादर करावे लागत नाही, कारण त्याच्याशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन केली जातात। तुमचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार होताच त्याचा डेटा आपोआप जीवन प्रमाणपत्र भंडारात जातो। यानंतर इंटरनेटद्वारे ते आपोआप तुमच्या पेन्शन वितरण संस्थेकडे हस्तांतरित केले जाते। हे सर्व काम ऑनलाईन केले जाते। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।